सन्माननीय सभापती महोदय, कुठल्याही नियमाचं उल्लंघन झालं नाही। माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सिद्धांत शिरसाट यांच्या मंत्री महोदयाचा दबाव आहे का असा शब्द वापरल्यामुळे शिरसाट उभा राहिले आणि त्याचं क्लिअरिफाय केलं। आता माननीय मुख्यमंत्री बोलतात, आपण जरा बसा। आपण त्याचा नामोल्लेख केला नाही, पण सिद्धांत शिरसाटचे वडील असं बोलले। कुठे माननीय सभा चे वडील, अरे पूर्ण नाव घेतलं ना तुम्ही? आता आपल्याला अपेक्षित उत्तर माननीय मुख्यमंत्री देत। बसा जरा। हे प्रस्तुत प्रकरणामध्ये सन्माननीय महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही सगळी प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे, त्यामुळे नव्याने प्रक्रिया करण्यात येईल। मंत्र्यांनी देखील आपला खुलासा या ठिकाणी केलेला आहे, तुम्हाला मान्य असो की नसो त्यांचा खुलासा झालेला आहे। तथापि या ठिकाणी आपण काही मुद्दे मांडलेले आहेत आणि अशा प्रकरणामध्ये पारदर्शिता असली पाहिजे, म्हणून या संदर्भात अटी शर्ती किंवा इतर प्रक्रियेमध्ये कुठे अनियमितता झालेली आहे का याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल। लक्षवेधी क्रमांक 2 ॲडव्होकेट निरंजन डावखरे। धन्यवाद सभापती महोदय। लक्षवेधी क्रमांक 2 माननीय मुख्यमंत्री केल्याप्रमाणे सभापती महोदय, भिवंडीमधल्या अंजूर फाटा दापोडेच्या इकडच्या या गोडामाच्या संदर्भातली ही लक्षवेधी जरी असली तरी सभापती महोदय या संदर्भातली लक्षवेधी ही वारंवार वेगवेगळ्या गोडाऊन्स संदर्भातली भिवंडी या भागामधली प्रत्येक अधिवेशनामध्ये येत असते। सभापती महोदय, आपल्याला या विषयाला खरं तर मूळ कारण काय हे समजून घेणं गरजेचं आहे, नाहीतर दरवेळेस त्या तिकडे बुलेटिनमध्ये आणखी एक महत्त्वाची